नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मॅनेजमेंट थिंकर अँड थेरीज हा चॅप्टर शिकत आहोत. यामध्ये आपण विविध थिंकर्सच्या थेरीज पाहिलेल्या आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण मास्लो यांची मोटिवेशन थेरी पाहिलेली आहे. आज आपण हर्ट्झबर्ग यांची मोटिवेशनल थेरी पाहणार आहोत. हर्ट्झबर्ग यांच्या थेरीला विविध नावांनी सुद्धा ओळखलं जातं. 2 फॅक्टर थेरी किंवा हर्ट्झबर्ग मोटिवेशन हायजीन थेरी किंवा ड्युअल स्ट्रक्चर थेरी असं सुद्धा म्हटलं जातं. मग ही थेरी नेमकं मॅनेजमेंट करण्यासाठी कशी उपयुक्त पडते हे आपण पाहूया. मोटिवेशन आणि हायजीन या 2 घटकावरूनच त्यांची थेरी ओळखली जाते. आणि त्यांचं सिंपल असं मत आहे, पुअर हायजीन फॅक्टर डिस्क्रीज एम्प्लॉई जॉब सॅटिस्फॅक्शन. आणि दुसऱ्या पद्धतीनं मोटिवेशन फॅक्टर्स इन्क्रीज एम्प्लॉई जॉब सॅटिस्फॅक्शन. काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर कमी दर्जाच्या ज्या स्वच्छतेच्या घटक आहेत त्या कामगारांचं मनोबल कमी करत असतात, तर स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा हे कामगारांचं मनोबल वाढवत असतात. शिवाय दुसरा घटक म्हणजे मोटिवेशन, ज्या प्रेरणा देणाऱ्या घटक आहेत त्या कामगारांचं मनोबल वाढवत असतात. यातूनच यांची ही थेरी प्रसिद्ध झालेली आहे. फ्रेडरिक हर्ट्झबर्ग डेव्हलप्ड the model in 1959. He did these interviews over 2000 professionals. The interviews developed into when interviews were at their most and least happiness with their jobs. आणि त्यांनी अनेक मुलाखतीमधून सिद्ध केलेलं आहे, मुलाखत देणाऱ्या व्यक्तींना त्यांनी अनेक वेळा स्वच्छतेच्या बाबतीत किंवा त्यांच्यातील 2 फॅक्टर्स, एक म्हणजे मोटिवेशन आणि दुसरा म्हणजे हायजीन, याबद्दल प्रश्न विचारून चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढले आहेत. मोटिवेशन फॅक्टर, द प्रेझेन्स ऑफ मोटिवेशन कॉजेस एम्प्लॉई टू वर्क हार्डर. मोटिवेशन फॅक्टर काय करत असतात, तर एम्प्लॉईज यांना मोटिवेट करत असतात. कशासाठी? टू वर्क हार्डर. दे आर फाउंड विदिन द ॲक्च्युअल जॉब इटसेल्फ. आणि ते स्वतःमध्ये तशा प्रकारचे गुण डेव्हलप करत असतात. हा मोटिवेशन फॅक्टरचा भाग आहे. आणि हायजीन फॅक्टर, द अब्सेन्स ऑफ हायजीन फॅक्टर विल कॉजेस एम्प्लॉय टू वर्क लेस हार्ड. जेव्हा स्वच्छतेचा प्रश्न येत असतो, अस्वच्छता निर्माण झाल्यामुळे कामगारांमध्ये ती काम करण्याची इच्छा, तीव्रता कमी होते. Hygiene factors are not present in the actual job itself, but
सराउंड द जॉब. प्रत्यक्ष कामाचा भाग नसून मात्र कामाच्या सभोवतालचा तो परिसर आहे आणि कामाच्या सभोवतालीच निर्माण होणाऱ्या या गोष्टी आहेत. तेव्हा या गोष्टी हायजीन फॅक्टरमध्ये इन्क्लूड होत असतात. आता आपण मोटिवेशन फॅक्टरमध्ये कुठले घटक येतात ते पाहू. पहिला आहे अचिव्हमेंट. अ जॉब मस्ट हॅव गिव्ह an employee a sense of achievement. This will improve proud feeling of having done something difficult but worthwhile. दुसरा आहे रिकॉग्निशन. थर्ड, द वर्क इटसेल्फ, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲडव्हान्समेंट, ग्रोथ यासारख्या गोष्टी मोटिवेशन फॅक्टरमध्ये येतात. आणि यामुळं काय होतं, एम्प्लॉईज शुड ओन देअर वर्क. स्वतःचं काम स्वतः केल्यामुळं दे शुड हॅव होल्ड देमसेल्फ रिस्पॉन्सिबल फॉर द कॉम्पिटिशन. आणि ते स्वतःला जबाबदार समजत असतात. अशाच पद्धतीनं हायजीन फॅक्टर सुद्धा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग हे हायजीन फॅक्टर कुठले आहेत? कंपनी पॉलिसी, सुपरविजन, रिलेशनशिप, वर्क कंडिशन, सॅलरी, स्टेटस, सिक्युरिटी यासारख्या घटकांचा समावेश या हायजीन फॅक्टरमध्ये होत असतो. कंपनी पॉलिसी, दिस शुड बी फेअर अँड क्लिअर टू एव्हरी एम्प्लॉई. त्यामुळं काय होतं, तर कामगारामध्ये मतभेद निर्माण होत नाहीत की एका वर्गासाठी वेगळी पॉलिसी आणि दुसऱ्या वेगळ्यासाठी वेगळी पॉलिसी नियम आहेत. अशा प्रकारे मतभेद होत नाहीत. दुसरं आहे सुपरविजन. सुपरविजन मस्ट बी फेअर अँड ॲप्रोप्रिएट. कसं असलं पाहिजे? फेअर असलं पाहिजे. विशिष्ट कामगारांकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या बाजूने हितकारक आणि एका वर्गाकडं अहितकारक असू नये. तर सुपरविजन कसं असलं पाहिजे? फेअर असलं पाहिजे. रिलेशनशिप, देयर शुड बी नो टॉलरन्स फॉर हेल्दी रिलेशन. कामगार आणि त्या व्यवसाय संघटनेमध्ये आपुलकीचं नातं असलं पाहिजे. त्या कामगाराला आपलंच घर वाटलं पाहिजे आणि त्या कामाबद्दल, त्या संघटनेबद्दल त्याचा दृष्टिकोन हा चांगल्या दर्जाचा असल्यामुळं रिलेशन दोन्ही बाजूने बिल्ड होत असतात. then work condition, equipment and working environment, salary. The pay structure should be fair and responsible. It should be also competitive with the other organization in the same industry. कधी कधी पाहायला मिळतं पहा, पुरुष वर्गांना जास्त पगार आणि महिला वर्गांना कमी पगार. तर अशा प्रकारचं वातावरण त्या पगारीच्या बाबतीत सुद्धा असू नये.
असं हर्ट्झबर्ग यांना वाटत असतं. स्टेटस: द ऑर्गनायझेशन शुड मेंटेन द स्टेटस ऑल ऑफ एम्प्लॉईज within the organization. And security: it is important to employee feel that their job is secure and they are not under the constant threat of being laid off. एक भीतीदायक वातावरणामध्ये न जगता सुरक्षित वातावरणामध्ये कामगार काम करत असल्यानंतर त्या कामगारांची आणि व्यवसाय संघटनेची प्रगती निश्चितच आहे. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये नवीन थिअरीसह. धन्यवाद.